ओम नमः शिवाय. मी कविता नेहरे आणि आपलं हार्दिक स्वागत आहे माझ्या अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतात पारंपरिक, पौष्टिक आणि घरच्या घरी बनवता येणाऱ्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा, म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या पानाची भाजी. आणि अतिशय चविष्ट भाजी आणि अगदी सोपी आणि कमी वेळात बनणारी. ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे भोपळ्याची पानं, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाण्याचा कूट, कांदा, जिरे, तेल, हिंग. चला तर सुरुवात करूया भोपळ्याच्या पानाची भाजी तयार करण्यासाठी. सर्वप्रथम कांदा आपण बारीक चिरून घेऊया. असा चॉप करूया. आणि साइड बाय साइड सर्वप्रथम आपण भोपळ्याचे पानं हे मस्त 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून सुकवून घेऊया. भोपळ्याचे पानं निवडून घेऊया. कांदा हा चिरून झाला आहे आणि मी अगोदरच भोपळ्याची पानं 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवली होती सुकून. त्यानंतर ती कापायला घेऊया. पानं अगोदरच धुवून सुकवून ठेवली होती. आता हे मी बारीक चिरून घेते. या प्रकारे सगळे पानं असे बारीक चिरून घ्या. आणि आयुर्वेदानुसार भोपळ्याची पानं शरीराला थंडावा देतात, रक्तशुद्धी करतात आणि पचनासाठी हितकारक असतात. त्यामुळे ही रेसिपी खूप हेल्दी आहे आणि अगदी कमी वेळात होते. लो कॅलरी, आयर्ननी भरपूर असतात भोपळ्याची पानं. आता याच्यात मिरच्या आणि लसूण आपण टेचून घेऊया. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता. तुम्ही कापूनही घेऊ शकतात आणि टेचून एकत्र छान लागते चवीला. एका कढईमध्ये तेल गरम करूया. 1 ते 2 चमचे तेल. त्यात जिरे टाकूया. मोहरी आणि जिरे, चिमूटभर हिंग. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकतात किंवा टाकूही शकतात चवीप्रमाणे. मला प्रत्येक भाजी जिरा आणि हिंग हवाच असतो म्हणून मी टाकते. तडका चांगला बसल्यानंतर आपण कांदा ॲड करूया. तोही छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. ही भाजी अगदी कमी मसाल्यात तयार होते. अगदी कोणीही बनवू शकतं आणि चवीलाही खूप छान लागते. छान असा कांदा परतून घेऊया. त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या टेचून घेतलेल्या टाकूया. त्याही छान परतून घेऊया 1 ते 2 मिनिट. ही भाजी अगदी हिचे पानं कोवळे असतात. त्याच्यात शेंगदाण्याचं कूटही टाकूया. शेंगदाण्याचं कूट घातलं तर भाजीला छान टेक्स्चर आणि चवदार चव येते. मीठ टाका चवीप्रमाणे. तुम्ही यात 2 ते 3 टेबलस्पून पाणीही टाकू शकतात. ही भाजी पानं खूप कोवळी असल्यामुळे पटकन शिजते. त्याच्यामुळे अगोदर सगळा मसाला प्रॉपर परतून घ्यायचा.
अगदी छान. आपला छान असा मसाला परतून झाला आहे. याच्यात आपण चिरून घेतलेले भोपळ्याची पानं टाकूया. आणि तेही 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. भाजी पटकन मऊ व्हायला लागते म्हणून गॅस मध्यम आचेवरच ठेवा. मध्यम ते जास्त आचेवर. भाजी मोकळी झाली की गॅस बंद करा. आपली पौष्टिक, लो कॅलरी आणि आयर्ननी भरपूर अशी भोपळ्याच्या पानाची भाजी तयार आहे. ही भाजी गरम भाकरीसोबत, चपाती किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय स्वादिष्ट लागते. आयुर्वेदानुसार भोपळ्याची पानं शरीराला थंडावा देतात, रक्तशुद्धी करतात आणि पचनासाठी हितकारक असतात. म्हणून नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नक्की आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा. अजून अशाच आरोग्यदायी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कविता नेहरे. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि ओम नमः शिवाय.